लेट्स प्ले गणपती बाप्पा मोरया. आमचे जयदेव पाटील मुरबी यांचा देखील इथे आगमन झाला. जयदेव शेठ या आपण, स्वागत आहे आपलं. यस समीर. फर्स्ट बॉल पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटर बीट झाला, विकेट किपर बीट झाला आणि पहिली धाव कदाचित असं वाटतंय की बाईच्या स्वरूपात. पंचांचा इशारा देखील आदरणीय कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी केलेलं हे जबरदस्त आयोजन. पहिल्यांदा रायगड प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये. मगाशी प्रसादने देखील या गोष्टीचा उल्लेख केला की नाईटला खेळण्याची मजा काही औरच असते. पहिली धाव फलकावर सानव्यान गोल्डी 11 एमडी खारकर प्रतिष्ठान उलवे नोड बामणडोंगरीचे. समोर अमित पाटील फर्स्ट बॉल फेस करत असताना ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक गॅप मध्ये पहिली धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. चांगली फिल्डिंग आणि 2 धावा इथे घेतल्या. दुहेरी धाव मिड विकेटच्या दिशेनं. हा कार्पेटच्या सायनं खेळलेला स्ट्रोक, कोणती रिक्स नव्हती या फटक्यामध्ये. प्रेक्षकांची गर्दी पहिलाच दिवस रात्रीचा जो खेळ झाला रायगड विरोधात ठाणे, मग त्यामध्ये युवा शिलेदार, त्यानंतर मेन टीम, प्रचंड गर्दी होती या क्रीडांगणावरती. आज देखील शनिवारचा दिवस आहे, उद्या सुट्टीचा दिवस आहे. आजही गर्दी या रायगड प्रीमियर लीगच्या मैदानावरती होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. धावसंख्या 3. वेगवान चेंडू लवकर पिक केलं, खुलं केलं होतं बॅटरला. अगदी 2 पायांच्या मधून बॉल निघून गेला. यष्ट्यांचा वेध घेतला या चेंडून आणि पहिली विकेट प्राप्त केली स्वतः कॅप्टनने. अमित पाटील बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये 2 पायांच्या मधून हा चेंडू निघून गेला ऑफस्टिकच्या दिशेने. हा गोलंदाज असाच आहे, फिरकीपट्टू आहे. वेगावरती प्रचंड नियंत्रण आहे या गोलंदाजाचं. जास्त रनअप नाहीये. टप्पा अचूक क्रीज मध्ये गेला होता. बॅटर पिक करू शकला नाही लाईन. थोडा चेंडू खाली राहिला, त्या कारणास्तव त्रिफळाचीत झाला तो बॅटर अमित पाटील. पहिला धक्का सानव्यान गोल्डी 11 एमडी खारकर प्रतिष्ठान उलवे नोड या टीमला. संकेत पाटील यशस्वी ठरलाय. पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटक आहे. कॅप्टन आमने सामने आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वतः प्रसाद घरात आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रोशन पाटील. आणखी एक विस्फोटक फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, चिंचपाड्याचा रोशन पाटील. खोलात टाकला होता चेंडू, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट झाला तर चान्स बनेल. इट्स आउट. कमालीचा थ्रो पाहायला मिळाला. विनोद बघत होता त्या ठिकाणी आणि त्याने काम तमाम केलंय ते रोशन पाटीलचं. आणखी एक मोठी विकेट. थोडी खराब सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकात अमित पाटील बाद झाला, त्यानंतर रिस्की रन घेताना मात्र आल्या पावली माघारी परतावं लागलं ते रोशन पाटीलला. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये समोरचा गोलंदाज, टीमचा कॅप्टन, प्रमुख गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतोय थोडा दबाव तर असेलच. धावा येणं कठीण काम आहे. पॉवर प्लेच्या षटकात धावा यायला हव्यात हा फलंदाजांचा जरी मनसुबा असला तरी सुद्धा संकेत पाटील तो मनसुबा रोखण्यासाठीच आलेला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रिक्स फॅक्टर थोडं कमी घ्यायला हवं होतं. विनोद भगतचं कौतुक, त्याने डायरेक्ट हिट केला. थोडा वेळ घेतला विनोद भगतने, पहिल्यांदा वेळ घेऊन अगदी यष्ट्यांचा वेध घेतला आणि मात्र काम तमाम केलं रोशन पाटीलचं. सेकंड विकेट डाऊन. धावा आहेत त्या धावफलकावरती 3. ऑन स्ट्राईक कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, गॅप मध्ये स्ट्रोक आहे. आउटफील्ड फास्ट आहे, कदाचित या डावाचा पहिला चौकार. यस, इट्स अ फर्स्ट 4 फॉर प्रसाद घरत. चौकार. थँक्यू. दबाव घेऊन खेळणारा प्रसाद घरत नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याला ठाऊक आहे जोपर्यंत मी खेळपट्टीवरती माझ्या बॅट मधून मोठे फटके येणारच. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जरी प्रॉपर टायमिंग जुळलं नसलं तरी सुद्धा तो गॅप मधून चेंडू निघून गेला.
अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बाजूने चेंडू गेला चौकार. खुला टाकलाय चेंडू मिड विकेट मध्ये. फिल्डर उभा आहे डीप मध्ये. फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंगची सजावट स्वतःच्याच गोलंदाजीवरती. कॅप्टनचे सक्सेसफुल ओव्हर राहिली. ज्या ओव्हर मध्ये एक विकेट त्याने घेतले अमित पाटीलची. विनोद भगतने रनआउट केलं रोशन पाटीलला. एक चौकार खेचला प्रसाद गरतने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आमचे स्कोरर मित्र कांचनजी पालकर सांगतायत धावा आहेत त्या 8, विकेट गेल्यात 2. हॅट्स ऑफ दोन्ही बंधुराजांचं खरोखरच मनापासून आभार की ज्यांनी या रायगड जिल्ह्याला म्हणजे आपल्याकडे एवढं ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं रायगड आणि ठाण्यामध्ये, खास करून या 2 जिल्ह्यांमध्ये. या जिल्ह्यांची प्रीमियर लीग डे नाईटच्या स्वरूपात अर्थातच रायगडची प्रीमियर लीग डे नाईट स्वरूपात आणण्याचं काम कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांनी केले. आणि संपूर्ण आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा आहे. मनापासून त्यांचे आभार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 8, विकेट गेल्या 2. डावाला सावरावं लागेल ते प्रसाद गरतला. गोलंदाजीसाठी दाखल झाला जयेश खैरकर. अप्रतिमा गोलंदाज आहे पहा. ब्लॉक होलने सुरुवात केली. जसा रायगड प्रीमियर लीगचं पर्व समाप्त होतो ना तो त्याच लाईन वरती पुन्हा एकदा येतो. हे 2023चं पर्व संपलं. 2024च्या पर्वाला सुरुवात झाली. त्याने टप्पा तोच ठेवला. एक आपण कधी कधी म्हणतो की हा बॅटर सेट होऊन आलाय. तसा हा गोलंदाज आहे. सेट होऊन होतो घरातून. अप्रतिम टप्पा टाकला त्याने. पुढे ठेवला. चूक झाली. प्रसाद गरते हल्ला चढवणारच. विकेट गेला. मला काही फरक पडत नाही. आक्रमण प्रसाद गरतचा षटकार. हॅलो. याचबरोबर कामोट्याचे आमचे आदरणीय सभाष साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय सभाष. कम्मालीची गोलंदाजी करतो. टेनिस क्रिकेट आहे, शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 6 चेंडू तुम्हाला फेकावे लागतात. कधी कधी तुमच्या खात्यामध्ये 2 षटके देखील येतात. म्हणजे 12 चेंडू येतात. मगाचे दोन्ही चेंडू 3 चेंडू आतापर्यंत फेकले. त्यामध्ये एक षटकार आलाय. पहिल्याला ब्लॉक होलला होता. दुसरा अगदी ओव्हर पिच पडला. त्यावरती आक्रमण आलं. आणि तिसरा चेंडू अगदी आपण पाहतोय की थोडा गुडलेंटला टाकलेला डिफेन्सिव्ह पवित्रा. शॉर्ट पिच बॉल. बॅटची कडा घेतले. विकेट किपरचं कौतुक. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला प्रसाद गरतच्या. प्रसाद गरतला जी गती अपेक्षित होती ती गती आली नाही. कदाचित हा धीम्या गतीने टाकला असावा चेंडू. जयेश खैरकरनं. दरवर्षी हा खेळाडू घाऱ्याच्या टीम मध्ये खेळतो. चांगलं पिक मॅनेजरचं म्हणावं लागेल जयेश खैरकरच्या स्वरूपात. वेगवान चेंडू. वेग पाहायला मिळाला जयेशचा. त्याच्या टप्प्याबद्दल आपण चर्चा करत होतो. कम्मालीची गोलंदाजी जयेश खैरकरची. एक षटकार आलाय. बाकीचे 4 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. कौतुक करायला पाहिजे. या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे फलंदाजांचा बोलबाला आहे, फ्लड लाईट चालू नाहीयेत भर दिवसा, जयेश खैरकर प्रसाद गरज सारख्या तुफानी फलंदाजाला थांबवून त्यानं ठेवलेलं आहे. विशेष कौतुक. ओव्हर पिच बॉल. ताकद आहे. पॅरलल स्ट्रोक खेचलाय. शेवटच्या चेंडूवरती प्रसाद गरजचा टोळा. षटकार. साधावा. रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच. रायगड प्रीमियर लीग. 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 हॅलो. रायगड प्रीमियर लीगचं यंदाचं सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर यावर्षी सर्वाधिक सुपर ओव्हर पाहायला मिळते. सुरुवातच धमाकेदार झालेली आहे. अद्यापही आणखी बरेचसे दिवस बाकी आहेत.
जे हनुमान समायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओळे RMS की YCC मुरबी या संघाचा विचार केला तर कॅप्टन संकेत पाटील लीड करतोय, जो पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. बारक्या कांबळे सारखा एक्सपिरियन्स प्लेअर आहे. विकी पाटील आणखी एक चांगला ऑलराऊंडर. जयेश खैरकरचं तुम्ही षटक पाहिलं. देवेंद्र मुकादम, त्याचबरोबर विनोद भगत, सचिन मोरे. इथे मात्र रॉयल कलंबोली टीमचे व्यवस्थापक विश्वास पाटील बाळा पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. बाळा या, स्वागत आहे तुमचं. आणि आमचे विजय शेठ खानावकर रॉयल कलंबोली टीमचे पुरस्कर्ते आणि माजी नगरसेवक, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जर विचार केला तर खूप चांगलं योगदान विजय शेठ खानावकर, प्रशांत खानावकर यांचं देखील राहिलेलं आहे. आणि विजय शेठ खानावकर यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. या समित संकेत पाटील तिसऱ्या षटकात, समोर सिद्धेश शिंदे. धीम्या गतीचा बॉल पहा, फ्लाइट दिली होती. आय लेवल बॉलिंग जी म्हटली जाते ना, हा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला जरूर मजा येईल. आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स म्हटल्यानंतर कोणती चिंताच नाहीये. फ्लाइट दिली होती बॉलला पहा, परफेक्ट पायांवरती. म्हणजे टप्पा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार महत्वाचं हे ओळखूनच मात्र आतापर्यंत संकेत पाटील आणि जयेश खैरकरनं गोलंदाजी केलेली आहे. 9 चेंडू 17 वरती खेळतोय प्रसाद घरत. धावसंख्या ती मात्र 21. तिसरं षटक मार्गस्थ. हा वेगवान चेंडू गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा, 1 धाव मात्र इथे घेतलेली आहे बाईच्या स्वरूपात. पंचांचा इशारा. आमचे सर्व पंच कमिटी यांचे विशेष कौतुक. बावीस वरती 2. ऑन स्ट्राइक सिद्धेश. मोठे फटके खेचून देत नाहीये संकेत पाटील. फिल्डिंगची सजावट, लॉंग ऑन, त्याचबरोबर एक काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक प्रॉपर मिड विकेटला आहे. चौथा क्षेत्ररक्षक ऑन साइडलाच ठेवलाय, तो मात्र निश्चितच डीप स्क्वेअर लेगला. ऑन साइड पूर्णपणे पॅक करून ठेवले. आणि स्टंप लाईन गोलंदाजी सातत्याने चालू आहे. प्रसाद घरत, बॅटचा आवाज तुम्ही ऐकताय. स्टंप माईक उत्तम सोय 24 लाईव्ह कडून. ओरपिच बॉल होता, खोदून काढलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा मिड विकेट. काय फिल्डिंगची सजावट केली आणि टप्पा पहा किती अचूक ठेवलाय. 2 विस्फोटक फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम संकेत पाटीलनं केलं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. जेव्हा कॅप्टन गोलंदाज असतो, आपण पाहिलं बुमराला काय गोलंदाजी केली ऑस्ट्रेलियामध्ये. पहिल्यांदाच टेस्ट कॅप्टन समोर आला आणि ऑस्ट्रेलिया सारख्या नामवंत संघाला त्याने त्यांच्या देशामध्ये जाऊन नामोहरण केलं. त्याच प्रतीची गोलंदाजी सध्या संकेत पाटील कडून चालू आहे. 24 वरती 2. आडव्या बॅटने बॉल फेकून दिला मिड विकेटला. चुकी झाली गोलंदाजाकडून. लवकर पिक केलं, पाय वाकवला, बॉल पाठवला स्क्वेअर लेगला. सिद्धेश शिंदेच्या बॅट मधून धमाका षटकार. करायचे सरस सेनापतीवरतीच तुम्हाला हल्ला चढवावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी आपला डावा पाय बाजूला सारत परफेक्ट त्यावरती हल्ला चढवला तो सिद्धेश शिंदेने. 30 वरती 2. विकेट जरी गेल्या असल्या तरी सुद्धा प्रसाद घरत आणि सिद्धेश शिंदेने डाव सावरायला सुरुवात केले. बारक्या कांबळे आणि संकेत पाटील यांच्यामध्ये चर्चा चालू असताना मी मगाशी म्हटलं की व्हेरी एक्सपिरियन्स प्लेअर या टीम मधील आणखी एक अनुभवी खेळाडू बारक्या कांबळे संकेत पाटील. वेगवान चेंडू होता. मागे विकेट किपरचं देखील विशेष कौतुक. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 10च्या सरासरीने धाव फलकावरती धावा आहेत. सानव्यान गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उलवेनोड बामणडोंगरी टीमच्या 30 धावसंख्या. विकेट गेल्या 2. तर पुढील लढत आहे बघा, रॉयल कलंबोली आकाश तारेकर आणि वरद टावर्स रसायनी
रजत मुंडे या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण आपला ड्रेस कोड परिधान करून एक ओव्हर जशी या इनिंगची बाकी असेल तसं आपल्याला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. याची नोंद आकाश तारेकर आणि रजत मुंडे यांनी घ्यायची आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं पहिल्यांदा या स्पर्धेचं डे नाईट स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं आहे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य 24 लाईव्ह इव्हेंट्स ही संपूर्णपणे टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण मात्र करते. पहिल्या पर्वापासून ही सर्व मंडळी एकसाथ आहे. 2,86,000 पर्यंत त्यांचे फॉलोअर्स युट्यूब चॅनलवरती पोहोचलेले आहेत. सबस्क्रायबर थोडक्यात फॉलोअर्स सोशल मीडियाच्या. तर हे सबस्क्रायबर 3 लाखांपर्यंत जायला मला असं वाटते काही हरकत नाही. शेवटच्या तारखेपर्यंत 3 लाखाचा आकडा तुम्ही सहजरित्या पार कराल, कारण तुम्ही जी सेवा उपलब्ध करून दिली या रायगड प्रीमियर लीग मध्ये, छोट्या छोट्या गोष्टींपासून स्टंप माईक असेल, ड्रोन कॅमेरा व्ह्यू असेल किंवा विविध अँगलने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे तुम्ही काम करताय, तुमचं विशेष कौतुक. ही आमची व्हॅन, ड्रिंक व्हॅन, गोल्फ कार, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जाऊया मैदानाकडे. 30 धावसंख्या धावफलकावरती. सिद्धेश शिंदे वैयक्तिक खेळतोय 8 वर. प्रसाद घरत मात्र 11 चेंडू 18 वरती खेळतोय. सचिन मोरे आलाय. आणखी एक हा एक चांगला गोलंदाज आहे नेरेचा. बिट्टू या टोपन नावाने हा गोलंदाज ओळखला जातो. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय सचिन मोरे. खोला टाकला होता. बॅटचं वजन एवढा असतो ना प्रसाद गरजचं, ते प्रत्येकाला ठाऊक आहे. त्या बॅट फ्लोने मारण्याचा प्रयत्न होता समोर, परंतु गॅप शोधू शकला नाही. फक्त एकच धाव. आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मध्यांतर तर झालेलं आहे पहिल्या सत्राचं. उर्वरित 3 षटकांमध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. आदरणीय गुरुदादा मात्र प्रत्येक गोष्टीकडे बारीक नजरेने लक्ष ठेवत असताना, कारण स्पर्धा रायगडाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड. धीम्या गतीचा बॉल, टॉपेज घेतलंय. विकेट किपर आलाय, जज करतोय आणि इथे 3ऱ्या क्रमांकाची विकेट प्राप्त केले गोलंदाज सचिन मोरे, अर्थातच बिट्टूने. असेल कांचनजी पालकर की वीरेंद्र सेहवाग धावा थांबल्यानंतर थोडा हडबडताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे धावा थांबल्या की मग वीरेंद्र सेहवागची थोडी तारंबळ होताना आपण पाहिलेली आहे. त्याचा साथीदार धावा करत असेल ना, म्हणजे त्याने फक्त 1-2 किंवा स्टिकी रन्स जरी ठेवल्या, सिंगल डबल काढत ठेवले, एखाद मध्ये चौकार मारला तर त्याच्या बॅटमधून आणखी धावा येतात. तसाच प्रसाद गरज देखील आहे. तो एक आगीचा वणवा आहे, तो एक भडका आहे, परंतु त्याला कुठे ना कुठेतरी छोटीशी का होईना, परंतु आपण बोलतो ना की छोटीशी काडी लावणं फार गरजेचं. म्हणजे त्याच्या साथीदारानं त्याला साथ देणं गरजेचं आहे. त्याच्या समोरचे फलंदाज जर का बाद होत राहिले तर मग त्याच्यावरचा दबाव वाढेल. आणि तो स्वतः कॅप्टन देखील आहे. समोरच्या फलंदाजाने त्याला साथ दिली तो उर्वरित 3 षटकांमध्ये धावसंख्येचा वणवा तो पेटू शकतो, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. आणि हे ओळखून संकेत पाटीलनं आतापर्यंत त्याचे बॉलिंग चेंजेस असतील, फिल्डिंग डिपार्टमेंट असेल, हे अगदी बरोबर केलेलं आहे. सचिन मोरे अंपायर्स 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. समोर जी कार पार्क केलेली आहे, सेलेरिओ कार जी पार्क केलेली आहे, आपण ती थोडी पुढे घेतली तर खूप चांगलं होईल. स्वतः मालक त्या ठिकाणी आहेत. क्रिकेट वेडेत, सर्व क्रिकेट वेडेत म्हणून आज या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मच्छिंद्र पाटील सर देखील जोडले गेलेत. कुणाल नाईक आलाय आणि एक चांगला ऑलराऊंडर पनवेल तालुक्यातील.
गरज आहे संघाला मोठ्या धावांची, चौकार षटकारांची गरज आहे. 6 ओव्हरमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचे. पहिला चेंडू स्विच हिट खेळत असताना यॉर्कर बॉल, बिट्टूने केले कमाल. पहिल्याच बॉल वरती स्विच हिट खेळताना बाद होतोय कुणाल नाईक. सपशेल दबाव, धावा थांबल्या की मात्र फलंदाजांवरचा दबाव वाढत जातो. हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि आता तेच सध्या मैदानात घडताना दिसतोय. तुमचा कॅप्टन मैदानावरती उभा आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, जो 13 चेंडू खेळलाय त्याच्या बॅटमधून 19 धावा आलेल्या आहेत. त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं फार गरजेचं आहे. ही चूक रायगड युवा या टीमने देखील केली असंच म्हणावं लागेल. कित्येक जण म्हणतायत की या रायगड प्रीमियर लीग मध्ये जो शांत डोक्याने सिंगल डबल आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार हे समीकरण बाळगून जो खेळेल तोच या मैदानावरती जिंकेल. पाहूया. ऑन हॅट्रिक आहे रोशन मात्रे आलाय फलंदाजीसाठी. ऑन हॅट्रिक, धीम्या गतीचा बॉल आणि ते विकेट. हॅट्रिक संपादित केले ती मात्र सचिन मोरे, नेरेचा हा गोलंदाज. बिट्टूने ते विकेट हॅट्रिक संपादित केले. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक संपादित करण्याचं काम केलंय ते सचिन मोरेने. युग आणि नक्कीच समीर विकेट हॅट्रिक प्राप्त करून जागृती स्पोर्ट्स यांच्या बाईकच्या रेसमध्ये, लकी ड्रॉच्या रेसमध्ये हा खेळाडू नक्कीच आलाय, तर त्याचं देखील अभिनंदन आहे. निश्चितच संदीप सर, कारण ही अशी अनेक पारितोषिकं तुम्हाला या रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिक, धावसंख्या ती मात्र 31-31. शेवटचा एक चेंडू शिल्लक. सचिन मोरे लगातार 3 विकेट. विकेट हॅट्रिक त्याने संपादित केले. पहिल्यांदा बाद केलं त्याने. अंपायर यस, कॅच आहे. 5 विकेट आतापर्यंत गेल्यात, 31 वरती 5. स्टम्प झोन माईक आहे, तुम्ही तिथून बोलू शकता. कमालीची गोलंदाजी सचिन मोरेकडून, अफलातून गोलंदाजी. कालही आपण पाहिलं एक मिडन ओव्हर या रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाली विघ्नेश पाटील कडून. आणि आता सचिन मोरेने विकेट हॅट्रिक संपादित करत फक्त आणि फक्त 1च धाव दिली. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धाव फलकावरती आहेत. सचिन विकेट हॅट्रिक तुमच्या स्क्रीनवरती. पहिल्यांदा बाद केलं सिद्धेशला, आक्रमण करायला सुरुवात केली होती सिद्धेशने, तो मात्र माघारी परतला. त्यानंतर आला कुणाल नाईक, महत्वाचा खेळाडू. स्विचिटचा फटका खेळताना मात्र यॉर्कर बॉल डायरेक्ट ऑफ स्टिकचा वेध घेतला. नाराज होता प्रसाद गरत कुणालवरती, त्याला देखील माघारी परतवण्यामध्ये यश मिळालं. आणि त्यानंतर आला तो मात्र रोशन मात्रे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलची संधी आणि ते खूप चांगला झेल घेत विकेट हॅट्रिक संपादित केली ती सचिन मोरे बिट्टूने. कमालीचं षटक त्याने हाताळलं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय. रॉयल कळंबोली विरोधात वरद टॉवर रासैनी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आकाश तारेकड आणि रजत मुंडे, आपण टॉस साठी यायचंय. खरं तर आजचे 3ही कर्णधार, 4 कर्णधारांपैकी 3 कर्णधार यंग टॅलेंट आहेत. त्यामध्ये प्रसाद गरत असेल, संकेत पाटील असेल, त्याचबरोबर रजत मुंडे असेल. ISPL मध्ये मला असं वाटते ब्ल्यू तिकीट मी पाहिलं अपडेट आतापर्यंत मिळालेत की रजत तर प्रश्नच येत नाहीये. त्याचबरोबर संकेतचं पण आलं, मी स्टेटसच्या माध्यमातून पाहिलं. कदाचित आकाश तर खेळलंही.
या सर्व गोष्टी होत राहतील. कोणी रजिस्ट्रेशन केलं आपल्याला ठाऊक नाही, परंतु रायगडचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेलं आहे. परंतु 3 कॅप्टन यंग टॅलेंट आणि त्यामध्ये आकाश तारेकर, म्हणजे आज एक वेगळंच दडपण आकाशवरती देखील असणार आहे. हे मजा आहे, कारण युवा सितारे जेव्हा मैदानावरती उतरतात आणि त्यांच्या समोर अनुभवाचं गाठोडं असलेला आकाश तारेकर आपल्या खेळी कशा खेळेल हे देखील पाहण्यालायक असेल आजच्या संपूर्ण दिवसाच्या क्रिकेटमध्ये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त, 31 धावा धावफलकावरती. आता सर्व काही करायचे ते मात्र प्रसाद घरतला करायचे. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून त्याने आपला खेळाडूंना बाद होताना पाहिलेलं आहे. आता उर्वरित 2 षटकांमध्ये, कारण या खेळाडूकडे ती क्षमता आहे, धावांचा वडवा. मगाशी देखील मी म्हटलं की आगीचा वडवा पेटवायचा असेल तर तो प्रसाद घरतच करू शकतो. 13 चेंडू 19 ची गरज. गोलंदाजीसाठी दाखल झालाय पुन्हा एकदा जयेश खैरकर. पहिलं षटक जेव्हा त्याने टाकलं होतं प्रसाद घरतच्याच विरोधात त्याने गोलंदाजी केली होती. 2 षटकार त्याने मारले होते. बाकीचे 4 चेंडू त्याने देखील प्रसाद घरतला निर्धाव टाकले होते जयेश खैरकर. तर त्याचा एंड इथे बदलण्यात आलेला आहे. आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करत असताना शॉर्ट पिच बॉल, काय फटका खेचला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. फ्रंट फुट पुल तुम्ही रोहित शर्माचा पाहिला असेल, प्रसाद घरतचा पहा, तेवढाच आनंद मिळेल. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, प्रसाद घरत अगदी समोरून पूल केलाय. त्याच्या बॅटचं वजन तुम्ही पाहिलं ना तर निश्चितच एवढं बॅटचं वजन आणि त्यानंतर त्याचा बॅट स्पीड एवढा खतरनाक, अफलातून स्ट्रोक होता प्रसाद घरतचा. षटकार. या षटकारांची गरज आहे सध्या टीमला, कॅप्टनला देखील. खोलात टाकलाय, उडवलाय बॉल कव्हर्सला, गॅपमध्ये स्ट्रोक आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाही. आक्रमणाला केले सुरुवात. मी अगोदरच म्हटलं आगीचा वणवा, या धावांचा वणवा पेटू शकतो प्रसाद घरत. केले त्याने आक्रमण, ठोकल्यात 2 चेंडूंमध्ये 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद घरत शांत होता, पाहत होता की माझ्या फलंदाजांचा कार्यक्रम कसा होतोय, माझे फलंदाज माझी साथ कशी सोडतायत. परंतु जसा तो स्ट्रायकिंग एंड वरती आला तसं त्याने आक्रमणाला सुरुवात केली. स्वतः बारके आता जयेश सोबत चर्चा करत असताना 41 धावा, 41. शॉर्ट पिच बॉल, हॅमर केलाय, हातोडा फटका, मिड विकेटला, लांब लचक प्रसाद घरतचा टोले जंग षटकार, 6 धावा. वरती खेळतोय तो प्रसाद घरत. जावळ्याची ही चिंगारी आहे आणि या जावळ्याच्या चिंगारीने रायगड प्रीमियर लीग मध्ये धावांचा वणवा पाता पेटवलाय. 5-4 खेळाडू एकत्रित येऊन आता चर्चा त्यांच्यामध्ये चालू आहे की प्रसाद घरतला थांबवायचं कसं, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. चला, आकाश तारेकर आणि रजत मुंडे दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स कडे वाटचाल करा. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्यांदाच असं इतिहासात झालं असेल की जयेश खारकरला एवढे रन्स आले असतील, नाहीतर आतापर्यंत हा गोलंदाज नेहमी किफायतशीरच ठरलाय. त्याच्याच विरोधात तिथे आक्रमण केलंय प्रसाद घरतने. फुल टॉस बॉल, मिड ऑन होता, परंतु एकच धाव. एका क्षणाला असं वाटलं की बारक्याच्या जवळ झेल आहे की काय, परंतु अगदी त्याच्या बाजूने हा चेंडू सरळ निघून गेला लॉंगॉनच्या दिशेनं. फक्त एकच धाव जोडली जाते, हे फार गरजेचं होतं. स्ट्राईक एंड. एक धाव धावफलकावरती जोडले, धावफलक जाऊन पोहोचले ते 48 वरती 48. 5वं षटक, 6 षटकांचा सामना. बॅटचा आवाज स्टंप माईक मधून, एक वेगळीच मजा प्रेक्षकांसाठी देखील, खेळाडूंसाठी देखील.
बाटची कडा घेतले, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक मागे चाललाय, एक धाव. कदाचित प्रसाद दुसरी धाव घ्यायची होती, कारण आता स्ट्रायकिंग एंडला असेल त्याचा साथीदार करणच. एक 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 शेवटचा चेंडू बाकी आहे. थोडं बिज्जत झालं, मला असं वाटलं की शेवटचा चेंडू या, फक्त एकच धाव इथे जोडली जाते. 49 धावा झाल्यात. कमालीचं आक्रमण केले ते प्रसाद गरतने. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले, 2 चौकार. विस्फोटक इनिंग साकारत असताना 49, 5वं षटक, 10ची सरासरी तर ठेवलेलीच आहे. हामर केलं बॉलला, समोर बारके, कदाचित तिथे पोहोचेल का, डायरेक्ट हिट झाला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला तर थ्रो स्टंप वरती लागला असता तर प्रसादला माघारी परतावं लागलं असतं, परंतु थ्रो गेला मेन एंडला आणि तिथे बाद झाला तो करण घनसोलकर. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या ती मात्र 49, 49. पाच ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 49 धावसंख्या धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या संकेत पाटीलने धावा दिल्या 8. त्यानंतर जयेश खैरकर आला, त्याने धावा दिल्या 12. एकूण धावा होत्या मात्र 20. त्यानंतर पुन्हा एकदा संकेत आला, त्याने धावा दिल्या त्या 10 प्रति ओव्हर असंच चालू होतं. आणि त्यानंतर मात्र सचिन मोरेने फक्त एकच धाव दिली आणि 5व्या षटकात पुन्हा एकदा मात्र जे आक्रमण केलं प्रसाद गरतने, जवळ त्या षटकामध्ये त्याने धावा कुठल्या त्या मात्र 12. तर रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं स्वागत आहे. तसेच रजत मुंडे यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या रायगडचे स्टार आहेत, खरोखरच त्यांचा गौरव करणं देखील आपलं काम आहे. तर दोन्ही प्लेयरला मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती. रायगडच्या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम केलं असेल ते आकाश तारेकरने, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. अनेक खेळाडू त्याच्याकडून शिकतायत. मग नुसते रायगडचेच नाही, इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेट, नुसतं आता टेनिस बॉल क्रिकेट बोलून चालणार नाही. आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट पट्टू मधला वन ऑफ द क्रायसिस मॅन कोणता? आकाश तारेकर, यात शंका नाही. धीम्या गतीचा बॉल, काय फटका केसलाय प्रसाद गरतनं. आग ओपतोय आता मैदानावरती. फलंदाजी मध्ये चौकार आणि षटकारांची सध्या भाषा बोलत असताना आणखी एक धमाका. सायनीचा आपण विचार केला तर रजत मुंडे या टीमला लीड करतोय सातत्यानं. कारण इकडे प्रसाद गरजच्या फलंदाजीबद्दल आपण पहिल्यांदा चर्चा करूया. नंतरच्या पुढच्या मॅच मध्ये निश्चितच दोन्ही धुरंधर खेळाडू एकमेकांच्या विरोधात असणारच आहेत. प्रसाद गरज, असं म्हणतात कांचनजी की भाऊ सोबतीला असेल ना तर कोणत्याही संकटावरती आपण मात करू शकतो आणि आपली उमेद, आपली ऊर्जा अगदी डबल होते. तसंच आहे, स्वतः राहुल गरत मैदानावरती आला, त्याच्या बंधू राजांची ऊर्जा अजून प्राप्त त्यांना झाली. 19 चेंडू 42 वरती खेळतोय तो प्रसाद गरत. पहिल्या चेंडूवरती देवेंद्रचं त्याने केलंय स्वागत. संघाची धावसंख्या 55. फटका इथे फसलाय, पाहूया एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तिथे पोहोचतोय. झेल मात्र घेऊ शकला नाही. राहुलला अगोदरच सांगितलंय की मला स्ट्रायकिंग एंडला जायचंय. जेव्हा षटकार मारला त्याच वेळी प्रसादने सांगून ठेवलं होतं राहुलला की मला स्ट्रायकिंग एंडला पोहोचायचंय, बाकी काही नाही. 2 धावा, धावफलक जाऊन पोहोचले 57 वरती 57. शेवटचं षटक पाहूया कितपत धावसंख्येपर्यंत पोहोचला जातोय तो मात्र
सानव्यान गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उलवेनोड वामन डोंगरे हा संघ फिल्डिंग मध्ये फेरबदल करत असताना संकेत पाटील, एक खेळाडू जो अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने उभा होता त्याला एक्स्ट्रा कव्हरला आणण्याचं काम केलंय देवेंद्र. धीम्या गतीचा हा चेंडू लवकर पिक केला. बॅटचा स्पीड एवढा खतरनाक आहे. रायगड प्रीमियर लीग 2024 या 5व्या पर्वातील चौथी 50 लगावले ती प्रसाद घरतने. त्याचे साथीदार साथ सोडत होते. कॅप्टन नडला मैदानावरती. एक हाती किल्ला लढवला तो प्रसाद घरतने. 21 चेंडू 50 धावसंख्येची त्याने इनिंग साकारली. जबरदस्त फलंदाजी या जावळेच्या रन मशीनने मात्र इथं करून दाखवले. कमालीची बॅटिंग. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अफलातून फटकेबाजी, दर्जेदार, विस्फोटक. बॅटच्या त्यात अगदी व्यवस्थितरित्या चेंडू आला नाही. एकच धाव. राहुल तयारच होता दुसऱ्या धावेसाठी परंतु थांबवलं प्रसादने. कदाचित विकेट जाऊ शकते. दुसरी धाव घेऊन फायदा नाहीये. 64. 4 ओव्हर जेव्हा समाप्त झाल्या कांचनजी, सचिन मोरेने जे षटक टाकलं तिथे फक्त 31च धावा होत्या. संदेश पाटील आणि त्याचबरोबर संदीप पाटील सर, आकाश तारेकर यांच्यासोबत चर्चा करत असताना मच्छिंद्र सर देखील तिथे उपस्थित आहेत. मी मगाशीच म्हटलंय इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेटमधील क्रायसिस मॅन. जेव्हा संकट तुमच्यावरती आलंय आकाश तारेकरला बोलवा. तो तुमच्या संघाला त्या संकटातून बाहेर नक्कीच काढेल. 64 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया राहुल घरत देवेंद्रच्या विरोधात आक्रमण करणार का. धीम्या गतीचा बॉल टॅप केलाय. प्रसाद दुसरी धाव घेणार नाही. त्याला स्ट्रायकिंग एंडला यायचंय परंतु प्रसादचं विशेष कौतुक. पाहतो खेळतोय 51 वरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 65 वरती. माझं गणित कच्चं आहे. फक्त 14. येस, उर्वरित फलंदाजांनी फक्त 14 धावा केलेल्या आहेत. 22 चेंडू 51. म्हणजे एक पात्री नाटक, एक पात्री अभिनय कोणी साकारला असेल तर निश्चितच ते प्रसाद घरत नाही. त्यामध्ये देखील 2 एक्स्ट्रा. शेवटचा चेंडू पाहूया. 70 पार की 70च्या आतमध्ये. काय करेल प्रसाद. त्याला ठाऊक आहे धावांची तर गरजच आहे. अंडर फ्लड लाईट नाही होतात आपण. लख प्रकाशात खेळतोय. लास्ट बॉल खेचलाय तो देखील समोर. जावळेची चिंगारी नाही तर जावळेची फलंदाजीतली आग आज आपण मैदानात पाहिली. रायगड प्रीमियर लीग 2024च्या 5व्या पर्वातील 4थं अर्धशतक लगावलं आणि वैयक्तिक 23 चेंडू 57 धावसंख्येची इनिंग साकारली. त्यामध्ये 2 चौकार आणि अगदी 5 षटकार त्याने मात्र केसले. 6 षटकार त्याने केसले आणि शेवटचा चेंडू देखील ऑफ तुमच्या बाहेरचा समोर. 6 धावा. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलक आहे ते मात्र 71. 72 धावसंख्येचं लक्ष्य. तर मी सभासद यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास्ते इथे आम्ही टॉस घेणार आहोत. तर नक्कीच पुढची लढत रॉयल कोलंबोली आणि वरट टावर रसायनी या 2 संघांमधली लढत असेल.